अतिवृष्टीनं बीडमध्ये शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं। आमदार रोहित पवार यांनी नुकसानीची पाहणी केली। नुकसानीच्या पंचनाम्याचा त्यांनी आढावा घेतला। तर प्रशासकीय स्तरावर अडचण नाही, मात्र सरकार स्तरावर आमदार रोहित पवारांनी आता सरकारवर गंभीर आरोपही केलेले आहेत। लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या लगेच सुटावे या हेतूतून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो। प्रशासन म्हणून हे जे सर्व नवीन कलेक्टर आहेत ते चांगलं काम करतायत। खालपर्यंत तिथं पंचनामे हे सुरू आहेत। छोट्या मोठ्या अडचणी आहेत पण त्या सुटाव्यात अशी विनंती तिथं केलेली आहे। अडचण आता प्रशासन लेवलला राहिलेली नाही, अडचण राहिली आहे ती सरकार लेवलला। सरकार अजूनपर्यंत शेतकऱ्याला किती मदत तुम्ही देणार आहात हे अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही। आमच्या सगळ्यांची मागणी आहे, एक तर ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा, 50,000 रुपये पर हेक्टर अशी मदत तुम्ही शेतकऱ्यांना तिथं द्या आणि कर्जमाफी करायची हीच ती वेळ, कारण का आमचा बळीराजा आज खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। आता हे मागच्या जो 10 दिवसमध्ये झालेला अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊसच्यामुळे जिल्ह्यामध्ये मेजरली आमच्या ऑलमोस्ट जास्त मंडलमध्ये अतिवृष्टी झालेला आहे। जे नुकसानमध्ये जो इमारत वगैरे जो विषय झाला होता, त्यांचं नुकसान झालं होतं, तो कसे आपण दुरुस्ती करायचं त्यामध्ये एक प्रॉपर नियोजन आपण करणार आहे। पीक पंचनामाच्या वगैरे आपण नुकसान पंचनामा करण्यासाठी पुढच्या 2 दिवसमध्ये आमच्या पूर्ण एक माहिती आमच्याकडे गोळा होणार आहे। त्यानंतर आम्ही शासन स्तरावर याच्या निधीच्या मागणीसुद्धा करून शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्नसुद्धा करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।